फडकला नव्हता. गुलामगिरीच्या काळोख्यात मराठवाडा अडकला होता. सत्ता होती निजामाची, राजाकाराचे जुलूम अत्याचार, धर्मांतर कट्टर दहशतीने जनता झाली होती बेजार. स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला, स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला. सलाम त्यांच्या कार्याला ज्यांनी प्राण गमावला, ज्यांनी प्राण गमावला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन, विद्यार्थी मित्र हो, खरे पाहता हा मराठवाडा मुक्ती दिन नव्हे तर एका हुकुमशहाकडून लोकशाहीत रूपांतरित करण्याची ती प्रक्रिया होती. लोकशाही ही जगाला दिलेली खूप मोठी ईश्वरी देणगी आहे. कारण आत्ताच माझी मैत्रीण गावात भाषण करत असताना जगा, जगवा आणि जगू द्या हा मंत्र दिला. मित्र हो, का कोणाच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणावी? अध्यात्म हे सांगते तिथला प्रत्येक सजीव सुंदर जीवन जगला पाहिजे. आणि आपण काय करतो? हम लगे छीन झपट नहीं गिरने और गिरवाने में, हम लगे छीन झपट नहीं गिरने और गिरवाने में, सोच बुरी तमाशा होगा बर्ताव ऐसा करने में, बर्ताव ऐसा करने में. मित्र हो, जितकं दुःख आपण दुसऱ्याला देतो त्याच्या दुप्पट ते आपल्याला मिळतं. मित्र हो, जितकं दुःख आपण दुसऱ्याला देतो त्याच्या दुप्पट ते आपल्याला मिळतं. म्हणून मी म्हणते जितना दिया जाता है तितना उसे मिळता है. म्हणून मी म्हणते प्रेम द्या, प्रेम द्या. आपण जर चांगल्या विचारातूनच जन्माला आलेला आहोत तर चांगलेच विचार पेरा ना. पेड़ बोया बबूल का तो आम कहाँ से आए, बाबीच्या झाडाला आंबे लागणारच नाहीत. म्हणून अहिंसा परमो धर्म, गांधीजींची 3 माकडं काय सांगतात? बुरा मत देखो, बुरा मत सोचो, बुरा मत सुनो. कबीरदास म्हणतात बुरा न देखन में चला, बुरा न मिलिया कोई, जब मैं खोजा मुझ में मुझसे बुरा न कोई. म्हणून मित्र हो, मी म्हणते आज आपण गांधीजींच्या विचाराकडे ओळलं पाहिजे. युरोपमध्ये अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यासारखी प्रगत राष्ट्रे असून सुद्धा सुखी नाहीत. आणि आपल्या भारतात मात्र सर्व धर्म, सर्व जाती सुखाने आणि समाधानाने नांदतात. आणि हाच विचार आपण कायम तेवत ठेवला पाहिजे. मी एवढी तत्वज्ञानी नाही तरी पण मी अनुभवलेले तत्वज्ञान तुमच्यासमोर मांडून मी माझ्या विषयाला विराम देते. जय हिंद, जय मराठवाडा.